एका गावात गर्णीला पाडला, छातीवर मामा बसलेला, दातानं फोडलं नरडीला, दातानं फोडलं नरडीला आणि उभा चिरला उदय म्हणाला, उभा चिरला उदय म्हणाला आणि स्वराज्याचा भगवा फडकला बाल्य किल्ला. तानाजी मालुसरेंच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा फडकला. तारीख 4 फेब्रुवारी सन 1670 साली, 4 फेब्रुवारी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा, मोगलांचा किल्लेदार, औरंगजेबचा सरदार उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी मालुसरेनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं द्रोणागिरीचा कडा चढून छपा घालून आणि उदयभानास ठार मारून या ठिकाणी वीर मरण आलं, धारार कीर्ती पडले. म्हणून महाराजांनी तानाजी मालुसरेंच्या स्मरणार्थी ध्येय समाधी शिवगडावर बांधली आणि अग्नी समाधी गावी उमरटला बांधली. उदयभानाच्या प्रेताची विल्हेवाट इथं कल्याणराजावर लावली. उदयभानाच्या प्रेताला हिंदूप्रमाणे अग्नी दिलं. तानाजी मालुसरेंची पालखी सजवली. ती पालखी इथून मावळ्यानं उचलून राजगडाच्या पायथ्याला नेली. जिजाऊंना की तानाजी मालुसरे गड जिंकून येत आहेत अशी बातमी पसरली. जिजाऊंना सईबाई सोराबाईला पाठवलं. तर त्या पालखीमध्ये मला सांगा तानाजी मालुसरे जिवंत होते का? अरे राय तुकडे केलेले असताना त्या ठिकाणी जिजाऊंना म्हटलं गेलं की माझा गड आला पण